दिवसापासून आज लाईव्ह आलेलो आहे. कारण की आम्ही मित्रांनो बऱ्याच वेळेस व्हिडिओ टाकतो की नांदेड वर्धा यवतमाळ रेल्वे. आता आम्ही त्या रेल्वे ट्रॅकवरच आहे. सकाळी आम्ही जवळपास 4 वाजताच आमचं रेल्वेचं काम चालू होते, म्हणजे सकाळी वॉकिंगचं दिनचर्या. आम्ही सर्व किती धावपळ जरी असली तरी आम्ही वेळेत वेळ काढून सकाळी येतो. तिकून हे तर मित्रांनो आता लाईव्ह याचं हेच कारण आहे की आमचे बरेच ऐकून या सर, बरेच जे हे व्हिडिओ आहे ते बरेच जण लाईक करत आहेत, शेअर कॉमेंट करत आहेत. त्याच्याबद्दल सर्वांचे शतशः धन्यवाद. दुसरी महत्वाची गोष्ट की बा आयुष्यामध्ये सकारात्मक का राहायला पाहिजे. बरेच लोक म्हणतात की बा आता तुम्ही हे व्हिडिओ वगैरे टाकून तुमचा फायदा काय, आपण एखादं काम जरी केलं तर लोक विचारतात तुमचा फायदा काय. मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा हा महत्वाचा नसतो. कुठंतरी तुम्हाला जर जे समाधान आहे, समाधान खूप महत्वाचं आहे. कारण मित्रांनो जर आयुष्यात तुम्ही जर समाधानी जर राहिले नाही तर तुम्हाला जर कितीतरी करोडची संपत्ती जर असली तर तुम्हाला त्याचा कोणताच उपयोग घेता येणार नाही आणि तुम्ही त्या समाधानी राहणार नाही. मित्रांनो तुम्ही चांगल्या पैशाने मोठी गाडी घेऊ शकाल पण त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी प्रवास शांततेने करू शकणार नाही. मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये एसी महागात महाग गाडी विकत घेऊ शकाल, मोठा पलंग विकत घेऊ शकाल फर्निचरचा, पण मित्रांनो तुमचं जर मन समाधान जर नसलं तुम्हाला त्याच्यावर झोप येणार नाही. तर सर्वात महत्वाचं मित्रांनो श्रीमंतीची व्याख्या एकच आहे की बा जर तुम्ही तुमच्याजवळ साधन सामुग्री आहे, ज्या महत्वाचे मित्रांनो 3 गरजा अगोदर सांगितल्या आहेत लोकांनी, अन्न वस्त्र निवारा. आम्ही त्या 2 गरजा आणखी ऍड केल्या की अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण आणि आरोग्य. कारण मित्रांनो शिक्षणाचा आरोग्याचा खर्च भरपूर झालेला आहे. आपल्याला ह्या 5 जर गरजा जर आपल्या कमाईनं जर भागत असल्या तर काही पुढच्या पिढीला तुम्हाला कमाई करायची गरज नाही. त्यांच्यामध्ये जर कर्तृत्व असलं तर मित्रांनो ते ऑटोमॅटिक कमावतील. आणि जर त्यांचे जर ते कर्तृत्वहीन जर असले मित्रांनो, जर तुम्ही करोडोची जरी संपत्ती जर कमावून ठेवली त्यांच्यासाठी आणि ते जर कर्तृत्ववान जर नसले मित्रांनो तर त्याचा ते तुमची प्रॉपर्टी झिरो करून, ज्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर सांगतो मित्रांनो. तुम्ही सर्च करा, ज्या वेळेस धीरूभाई अंबानी यांचं निधन झालं होतं तर त्यावेळेस दोन्ही भावांना मुकेश अंबानी आणि अनिल अंबानींना सर्व समान संपत्ती वाटप करून दिली होती. एकाला रिलायन्स इंडस्ट्रीज दिली होती तर एकाला जे पेट्रोलियमचं जे आहे ते गेलो होतं मित्रांनो. जे एक मोठा भाऊ होता त्या मोठ्या भावानं ते 10 लाख करोडची प्रॉपर्टी जी असते आज जगातल्या टॉप 10 मध्ये गेली. आणि दुसरा जो भाऊ आहे मित्रांनो तर त्यांचं कर्तृत्व शून्य असल्यामुळं त्यांनी व्यवस्थित जीवनात हे न केल्यामुळं आज त्यांच्यावर त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त झालेल्या आहेत, त्यांच्या सख्या भावाच्या लहान्या, आणि जवळपास त्यांच्यावर ईडीची सुद्धा कारवाई चालू आहे. तर मित्रांनो हा झाला आपल्या जे समोरच्या पिढीला कमवायचा विषय. तुम्ही मित्रांनो हेच कमा की आपल्या जे मुलं आहेत त्यांना त्यांचे मोठे होईपर्यंत त्याच्या आर्थिक गरजा भागतील एवढंच तुम्ही संपत्तीचं जतन करा. आणि त्यांना वेळोवेळी हे सांगा, त्यांनी कोणती जर वस्तू मागितली तर त्यांना कोणती वस्तू सहज उपलब्ध करून देऊ नका. नाहीतर आपण एखाद्या मुलांनी जर मागितलं, मुलींनी हे पाहिजे तर लगेच आपण ते आणून त्यांना देऊन देतो. मित्रांनो त्यांना थोडी जाणीव होऊ द्या की ही गोष्टी आणण्यासाठी आणि कमवायसाठी किती वेळ लागतो. मित्रांनो पैसे जे आहे मित्रांनो झाडावर तयार होत नाहीत. पैसा हा तुम्हाला मेहनतीनेच कमावता येईल आणि तुम्ही कमावू शकता. मित्रांनो त्यात झालं दुसरी गोष्ट मित्रांनो, जे संपत्ती जी आहे, संपत्ती तुम्ही कोणत्या मार्गाने कमावता हे सुद्धा खूप अतिशय महत्वाचं आहे. तर मित्रांनो होतोय पण संपत्ती जे आपला सकारात्मक मार्ग आहे, जो चांगला रस्ता आहे त्याच रस्त्यानं संपत्ती कमवा. जेवढी आपल्या नशिबामध्ये आहे मित्रांनो तेवढी तुमच्या नशिबात ईश्वराने लिहून दिलेली आहे. तुम्हाला किती तुमच्या श्वासाचा आतमध्ये घ्यायचा किती बाहेर काढायचा याचा सुद्धा तिथून लिहून आलेला आहे की तुमचे एवढे श्वासच तुमच्या आत जातील, एवढेच बाहेर जाईल, त्याच्यापेक्षा एक सुद्धा श्वास एक्स्ट्रा जाणार नाही. मित्रांनो तुम्ही जेव्हा जन्मले त्यावेळेसच तुमचं रिटर्नचं जे तिकीट आहे तर तुमचा मृत्यू आणि वेळ तो दिवस ठरलेला आहे, तुमचा बी ठरलेला आहे आणि माझा ठरलेला आहे. तर हा वेळोवेळी तुम्ही लक्षात ठेवा की आता आपल्याला इथून एक ना एक दिवस जाणं आहे. आणि जाताना जे तुमची पिढी राहील समोरची त्या पिढीला तुम्ही एकच उद्देश द्यायचा मित्रांनो की भविष्यामध्ये त्यांच्या हातून कोणाचं वाईट होणार नाही, त्यांच्या हातून कोणतीही चुकीची घटना होणार नाही आणि जास्तीत जास्त सकारात्मक राहून ईश्वराची नेहमी उठताना आणि झोपताना रोज रोज त्यांनी आभार मानायला पाहिजे. ते अशी त्यांना शिकवण द्या. मित्रांनो एका चांगल्या शाळेमध्ये टाकलं आणि एखादी चांगली फॅसिलिटी जर तुमच्या मुलांना दिलं, तुमची जबाबदारी तिथं संपत नाही. तुमची जबाबदारी तिथं चालू होते मित्रांनो की त्या मुलांचं लक्ष देणं. मित्रांनो जास्तीत जास्त आता मुलं 10व्या वर्गापर्यंत तुमच्या सोबत राहतात, 16 वर्षापर्यंत, तोपर्यंत त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. त्यांना रोज रविवारी वेळात वेळ काढून अर्धा 1 घंटा त्यांच्यासोबत खेळा. घरी जरी गेलं किती जरी काम असलं तर अर्धा 1 घंटा त्या मुलांसोबत बोला. जर घरी काम नसलं तर मोबाईलमध्ये वेळ कमी द्या.
परंतु मुलांना वेळ लागला. 16 वर्षानंतर तुमचे मुलं कधी मोठे होतील आणि ते नंतर तुम्हाला शेवटच्या क्षणी तुम्हाला तुमचा श्वास जाताना तुमच्या जवळ राहतील की नाही याची गॅरंटी 0% आहे. कारण की मित्रांनो, आज बाहेरचे देश जवळ आलेले आहेत. आज इथून मुलं रशियामध्ये शिकायला, अमेरिकेमध्ये, इराक, नेपाळमध्ये शिकायला, बाहेरच्या देशामध्ये मुलं शिकायला गेले आहेत खेड्या गावामधून. तर मित्रांनो, आज जग खूप छोटं झालेलं आहे. त्यामुळं आणि धावपळीत झालेला आहे. कोणाला विचार करायला वेळ नाही आहे. त्यामुळे आम्ही थोडंसं सकारात्मक बोलतो आणि लोकांना थोडं आवडते. तर आमचं जर तुम्ही लाईव्ह जर बघत असाल तर तुम्हाला जर आवडलं तर नक्की शेअर, कॉमेंट जरूर करा. धन्यवाद.